वकील बंधू आणि भगिनींनो, आपण आता या ठिकाणी आजच्या सत्राला सुरुवात करत आहोत. आपले आजचे सन्माननीय वक्ते ॲडव्होकेट गुलाम समदानी, त्याचबरोबर नाशिक येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट MTQ सय्यद सर यांचं या ठिकाणी विचारमंचावर आगमन होत आहे. कृपया आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात आणि उभे राहून त्यांचं स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करेन. वकील विचारमंचची स्थापना होऊन सुमारे 4 वर्ष झालेले आहेत. आजचं हे 65वे सत्र या ठिकाणी गुंफण्यासाठी नांदेडवरून खास करून मुस्लिम कायद्याचे अभ्यासक आणि तज्ज्ञ, जे केवळ मुस्लिम कायद्याचे अभ्यासक आणि तज्ज्ञच नाही तर एकूण पुरोगामी मुस्लिम घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता जोपासण्याच्या भूमिकेतून ॲडव्होकेट गुलाम समदानी यांचं फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आजचा विषय संपल्यानंतर इथे ईद मिलांचा देखील कार्यक्रम होणार आहे. मित्रो, 1 महिनाभर पवित्र रमजान महिना जो मुस्लिम धर्मामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण महिना मानला जातो, त्यानंतर ईद साजरी केली जाते. आपल्यातली भाईचारा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि माणसाने माणसाचं जे दुःख आहे ते झेलण्याची ताकद, त्याला समजण्याची ताकद मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा जो काही ईदचा जो साजरा केला जातो त्याबाबतची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला दिली जाणार आहे. या ठिकाणी जे वक्ते उपस्थित आहेत ते ॲडव्होकेट गुलाम समदानी सर यांचं मी पहिल्याच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फार मोठं योगदान अशा दृष्टीने आहे की ते त्यांचं शिक्षण MA इंग्लिश, MAd, PG, TT, TE, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन द टीचिंग ऑफ इंग्लिश झालेलं आहे. त्याचबरोबर ते BSc LLB होऊन त्यांनी सनद घेतलेली आहे. आणि मुख्यतः करून यांचा जर भाग जर बघितला तर 20 वर्ष त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची त्यांना गट शिक्षण अधिकारी या पदावर त्यांनी 20 वर्ष काम केलेलं आहे. उपशिक्षण अधिकारी म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 1994 ते 2005 पर्यंत महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 1 मध्ये 11 वर्ष विभिन्न ठिकाणी प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यानंतर 2005 नंतर ते पूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी योगदान म्हणून देत आहेत. त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची सनदही घेतलेली आहे. मी मगाशी ज्यावेळेस ते आलो त्यावेळेस त्यांच्याशी बोलत होतो तर ते म्हणे मी LLB खूप आधी झालो परंतु मला असं वाटलं नाही की आपण सनद घ्यावं, परंतु त्यानंतर कायद्याची देखील सेवा गरीब वर्गाला मोफत देता यावी या दृष्टिकोनातून मी घेतलेला आहे. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आपल्यातीलच कलिग ॲडव्होकेट गुलाम समदानी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी वकील विचार मंचच्या वतीने आमच्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट अरुण दोंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपला वकील विचार मंचचा मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं. त्याचबरोबरच आपल्याच कुटुंबातले भाग असलेले आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असलेले आणि आमच्या पाठीशी वकील विचार मंचच्या पाठीशी असलेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट MTQ सय्यद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या वकील विचार मंच आपल्या खजिनदार ॲडव्होकेट गिरीश दी जेवरे यांना विनंती करेल की त्यांनी सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. थोडे तिरपे बरा सर. धन्यवाद सर. मित्र, मी आपल्यात आणि सरांमध्ये जास्त वेळ न थांबता कारण आपल्याकडे वेळ अपुरा आहे ठिकाणी समदानी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं हे 65वे सत्र या ठिकाणी गुंफण्यास सुरुवात.
आदरणीय अध्यक्ष आणि या संस्थेचे संयोजक ज्ञानवर्षींची मी बोललो तर माझा म्हणजे सध्याचा जो विषय आहे तो असा आहे की बऱ्याचशा आमच्या बांधवांना मुस्लिम पर्सन लॉचा परिचय अधिक प्रमाणामध्ये नसतो. जेव्हा ते रेल्वे करत असतात त्याच वेळेस त्याचा अभ्यास त्यांनी केलेला असतो, परंतु व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना मुस्लिम पर्सन लॉविषयी अधिक माहिती नसते. तर ज्या भागावर जास्त माहिती नसेल त्याच्यावर जास्त प्रकाश टाकणे योग्य असेल असं समजून मी यांना मुस्लिम पर्सन लॉ हा विषय निवडलेला आहे. माझा दृष्टिकोन असा आहे की हा जो मुस्लिम पर्सन लॉ आहे, जरा मला लोक दिसत नाहीत, आपण एखाद्या दुसऱ्या साईडने फोटोज घ्या ना. आणि जे मागे बसलेले त्यांना अशी विनंती की ते पुढे यावं, पुढच्या खुर्च्यावर गॅमा ठेवू नका. या ठिकाणी खुर्ची रिकामी, प्लीज कम या पुढे. लेडीज तर अगोदर पुढे यायला पाहिजे, या समोर या. असताना एखादा मुस्लिम पक्षकार जेव्हा आपल्या समोर येतो त्यावेळेस तुम्ही यांना त्या कायद्याशी पूर्णतः परिचित असणे अत्यंत आवश्यक आहे, तरच आपण त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे हे समजू शकाल. अन्यथा आपल्याला पुन्हा घरी जाऊन पुस्तके रेफर करावी लागत असतात. म्हणून मुस्लिम पर्सन लॉ नेमका काय आहे याच्याविषयीची मी तुम्हाला थोडीशी प्रास्ताविक माहिती देणार आहे आणि त्याचा सविस्तर अभ्यास करण्याकरता आपल्याला कोणती पुस्तके उपलब्ध आहेत हे आपल्याला सिनियर जे ॲडव्होकेट्स या ठिकाणी ते तुम्हाला मार्गदर्शन लोकल लेवलवर करणारच आहेत. मुद्दा असा आहे की हा जो मुस्लिम पर्सन लॉ आहे याची सुरुवात झाली कशी. तर मित्रहो, आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण इंग्रजांना नेहमी दूषणं देत असतो. इंग्रजांनी भारताला लुटलं, इंग्रजांनी अमुक केलं, इंग्रजांनी तमुक केलं. मी देखील काय इंग्रजांचा फार मोठा प्रशंसक आहे अशी गोष्ट नाही. पण मुद्दा असा आहे की आपण एक विद्यार्थी या नात्याने, विशेषतः ॲडव्होकेट या नात्याने आपला अभ्यास, आपलं समीक्षण हे ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, वस्तुनिष्ठ असलं पाहिजे. एखादी गोष्ट तुमच्या समोर आली तर ती जितकी जशी आहे तशीच आपण मांडली पाहिजे. आपले स्वतःचे विचार त्या बाबतीत जे आहे ना आपण सामील न केले पाहिजेत. म्हणून इंग्रजांनी जे वाईट केलं असेल त्याला वाईटच म्हटलं पाहिजे, पण इंग्रजांनी जे चांगलं केलं असेल ते इंग्रजांचं चांगुलपण देखील आपण मान्य करायला पाहिजे. हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे आणि बहुतेक सर्व जे अभ्यासक लोक असतात त्याचा दृष्टिकोन हाच असतो. मित्रहो, इंग्रजांनी जी फार मोठी देणगी ह्या देशाला दिली त्या देणगीमध्ये आहे न्याय व्यवस्था. तुम्ही मला सांगा की इंग्रजांच्या आगमनापूर्वी आपल्या देशामध्ये कोणती न्यायव्यवस्था चालू होती? न्याय कोण देत होता? ठीक आहे, पंच असायचे, पंच कमिटी असायची, गावाची चावडीवर काही लोकांच्याकडे न्यायदानाची पद्धत होती, हे मला मान्य आहे. परंतु जी सुसूत्रता इंग्रजांनी किंवा ईस्ट इंडिया कंपनींनी कायदे करून निर्माण केली तशी व्यवस्था आपल्याकडे होती का? त्याचं उत्तर सपशेल नाही असं आहे. म्हणजे इंग्रजांच्या आगमनानंतर जी आपल्याशी संबंधित बाब आहे महत्वाची ती आहे न्यायदानाची. न्यायदानामध्ये इंग्रजांनी जे काम केलं त्याचमुळे या देशाच्या चारही टोकांना, एका बाजूला मद्रासमध्ये, दुसऱ्या बाजूला इकडे मुंबईमध्ये, दिल्लीला आणि मद्रास ठिकाणी, या 4 ठिकाणी 4 दिशामध्ये हायकोर्ट स्थापित करण्यात आले. आणि ह्या हायकोर्टातून न्यायदानाची व्यवस्था जी सुरू केली, इतक्या उत्तुंग आणि फर्स्ट क्लास इमारती त्यांनी बांधल्या की आपण त्यांची नक्कल करणे देखील शक्य नाही. आणि फक्त इमारतीचा भाग नाही, त्यांनी ज्या तऱ्हेचं सिस्टीम सुरू केलं आज तेच कायदे आज आपण अभ्यासत आहोत. इंडियन पिनल लॉ आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. हे जितके कायदे आहेत हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये इंग्रजांनी तयार केलेले आहेत. आणि ह्याचा मुख्य हेतू काय होता? न्यायदान. मग न्यायदानाची गरज पूर्वी नाही भासत होती का? पूर्वी कदाचित भासतही असेल. द्रोणाचार्यांनी एकलव्याला जे ठराविक जे शिक्षण होतं ते नाकारलं होतं. का? तर तो आदिवासी होता आणि हे जे शिक्षण द्यायचं होतं त्यांना काही ठराविक वर्गाला द्यायचंच होतं, त्यांनी त्याला शिक्षण नाकारलं होतं. असं शिक्षण नाकारलेल्या देशामध्ये इंग्रजांनी 4 दिशांना न्यायदानाच्या 4 मोठ्या संस्था उभ्या केल्या. दिस इज द कॉन्ट्रीब्युशन. मी इंग्रजांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे सांगू शकतो की त्यांनी जे काही केलं असेल अन्याय वगैरे तो भाग वेगळा आहे, परंतु शिक्षणाच्या बाबतीत, न्यायदानाच्या बाबतीत, व्यापाराच्या बाबतीत त्यांनी पूर्ण देशाला एकसंघ केलेलं आहे. GT एक्सप्रेस, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, ट्रेन देखील आणि रस्ते देखील इतक्या जबरदस्त पद्धतीने त्यांनी बांधलेले आहेत की दक्षिणेचा माणूस उत्तरेकडे आणि उत्तरेचा माणूस दक्षिणेकडे जाऊ शकतो.
पूर्वेचा पश्चिमेकडे आणि पश्चिमेचा पूर्वेकडे जाऊ शकतो, त्या लोकांनी एकमेकांचे चेहरे बघितले, संस्कृती ओळखली, व्यापाराचे चान्सेस कुठे आहेत ह्याचा त्याने अंदाज घेतला आणि व्यापार उद्योग वाढवण्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा किंवा इंग्रजांचा हा फार मोठा सहभाग होता. तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, व्यापाराच्या क्षेत्रामध्ये आणि न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये इंग्रजांनी जे काम केलं त्यामुळे जी न्याय व्यवस्था त्यांनी स्थापित केली, आज त्या न्याय व्यवस्थेप्रमाणे आपण काम करत आहोत. इंग्रजांनी त्या काळामध्ये जे कायदे केले त्यापैकी काही कायदे आपल्या धार्मिक परंपरेशी संबंधित होते. मग त्यांनी काय केलं की भारतामधल्या हिंदू बांधवांना सांगितलं की बाबा हे पहा, आम्ही जो कायदा करू इच्छितो त्याच्यामध्ये तुमच्या परंपरेनुसार, तुमच्या चालीरीतीनुसार तुमच्या प्रॉपर्टीची वाटणी कशी करायची आहे हे कृपया आम्हाला सांगा. आपण लोकांनी त्यांना ज्या तऱ्हेचं मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हिंदू लोकांनी त्यांच्या विवाहाच्या पद्धती, त्यांच्या तलाकाच्या पद्धती, घटस्फोटाच्या पद्धती किंवा त्यांच्या प्रॉपर्टीच्या वाटणीच्या पद्धती हे जसं त्यांच्याकडे परंपरागत चालू आहे त्यानुसार ते करू शकतील. म्हणजे हा न्यायाचा केवढा मोठा भाग होता. कल्पना करा, त्यांनी स्वतःचे कायदे लादले नाहीत. त्यांनी जो कायदा केला किंवा ज्याला परवानगी दिली ती परवानगी त्या त्या धर्माच्या लोकांकडे ज्या चालीरीती आणि परंपरा प्रचलित होत्या, ज्यांना ते लोक पसंत करत होते, केवळ त्या चालीरीती आणि कायद्यांना त्यांनी मान्यता दिली. म्हणून पर्सनल लॉ हा जो विषय आहे, असं एखादं वेगळं पुस्तक तुम्हाला पर्सनल लॉचं कुठेही पाहायला मिळणार नाही. 1837 मध्ये त्यांनी अशा तऱ्हेची मुभा हिंदू कायदा आणि मुस्लिम कायदा यांच्याकरता दिली. मुस्लिम कायदा काय होता? मुस्लिमांच्याकडे ज्या चालीरीती, ज्या पद्धती कुराणनुसार, प्रेषी मोहम्मदांच्या हदीसनुसार चालू होत्या त्या पद्धतीनुसार लग्न करणे, घटस्फोट घेणे, प्रॉपर्टीची विभागणी करणे किंवा प्रॉपर्टीचं विनियमन करणे, ॲडमिनिस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, ह्या बाबी जशा त्यांच्याकडे होत्या कुराणामध्ये तशा त्यांना वापरण्याची मुभा दिली. आणि जो कायदा त्यांनी केला तो काय भला मोठा असा, आज तुम्ही मोहम्मदनाचं पुस्तक जर मार्केटमध्ये बघितलं ना, एवढं जाड पुस्तक आहे. हिंदूलाचं एवढं जाड पुस्तक आहे, म्हणजे पुस्तक हातामध्ये घेऊन आपण उचलू शकत नाही इतकी जाड पुस्तके मोहम्मदन लॉवर आणि हिंदू लॉवर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु ही पुस्तके कोणत्याही कायद्याच्या पद्धतीने संमत झालेली नाही. म्हणजे मोहम्मदनाचं एखादं पुस्तक असेल ना, तर जसं आपण गव्हर्नमेंटचा ऍक्ट बसतो तसा तो ऍक्ट नाही. ऍक्ट कोणता आहे? ऍक्ट आहे शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट 1837. 1837 मध्ये इंग्रजांनी शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट 2 किंवा 3 पानाचं गेझिटमध्ये पब्लिश केलं. काय सांगितलं? मुस्लिम समुदायाला त्यांच्या ह्या निकाहबाबतचे, लग्नाबाबतचे, घटस्फोटाबाबतचे आणि प्रॉपर्टीच्या ट्रान्सफर बाबतचे किंवा त्याच्या विनियमनाबाबतचे जे कायदे कुराणामध्ये उपलब्ध आहेत, नेमक्या त्यानुसार त्यांना करण्याची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया परवानगी देत आहे. बस एवढाच आहे तो शरीयत ऍप्लिकेशन आहे 1837चा. आणि हे एक पुस्तक तुमच्या समोर दाखवतोय. या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की ज्या प्रोव्हिजन्स कुराणामध्ये आहेत त्या प्रोव्हिजन्सना एन्कॉर्पोरेट करून ह्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला एक ऐकून आश्चर्य वाटेल, लोक कुराण शरीफला धर्मग्रंथ मानतात. मुसलमानांच्या करता तो धर्मग्रंथ तर आहेच आहे, पण त्याचबरोबर तो कायद्याचा पण ग्रंथ आहे. हे जे दिव्य कुराण तुम्ही पाहता, हा दिव्य कुराण फक्त श्रद्धेचा भाग नाही, हा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे कायदे अंमलात आहेत त्याचं विनियमन करणारा कायदा ऍक्ट आहे ते आमच्याकरता. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की लग्न करण्याची पद्धत इस्लाममध्ये काय आहे. फार सोपा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला आणि ज्याला काय म्हणून लोकांच्या समोर मांडायला अत्यंत आनंदाचा विषय असा. इस्लाममध्ये लग्न इतकी सोपी गोष्ट दुसरी कोणतीच नाही. काय लागते लग्न करता? लग्न करून घेणारा, लग्न करून घेणारी आणि 2 साक्षीदार. ह्या मिनिमम कंडिशन्स आहेत. समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला आहात, प्रवास करत आहे, एक मुलगी आहे प्रवास करत आहे आणि एक मुलगा आहे तोही प्रवास करत आहे. दोघांचा परिचय झाला. त्यानंतर दोघांनाही असं वाटलं की अरे आपण एकमेकांच्या करता योग्य आहोत. तर त्यांचा प्रवास संपण्यापूर्वी एका साध्या कागदावर ती लिहू शकतात. समजा त्या मुलीचं नाव आहे सलमा. सलमा लिहू शकते, मी सलीम यांना आपला पती म्हणून प्रस्ताव सादर करते. सलीम लिहायचं, मी सलमाला पत्नी म्हणून मान्य करतो. दोघांच्या स्वाक्षऱ्या. आणि
ट्रेनमध्ये बसलेले त्यावेळेसचे जे पॅसेंजर्स असतील त्यापैकी 2 लोकांची तिथे ग्वाही तारखेसर की हे आणि आमच्या समोर हे मान्य केलेलं आहे. म्हणजे किती गोष्टी महत्वाच्या झाल्या. 2 प्रपोजल अँड ऍक्सेप्टन्स. म्हणजे कोणत्याही एका पार्टीने प्रपोज करायचं की मी तुला पत्नी म्हणून किंवा मी तुला पती म्हणून प्रपोज करते, आणि दुसऱ्या पार्टीने सांगायचं की मी ह्याला मान्यता देतो किंवा मान्यता देते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही लोकांना असं वाटते स्त्रियांच्याकडून प्रस्ताव चालणे हा स्त्रियांचा कमीपणा आहे, इस्लामने ते मान्य केलेलं नाही. प्रेषित मोहम्मदांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या त्यांचं नाव होतं हजरत खदीजा रझियल्लाहु अन्हा. यांनी काय केलं, प्रेषित हे 25 वर्षाचे होते, ह्या 40 वर्षाच्या 2दा झालेल्या विधवा होत्या. त्यांच्या एकंदर व्यवहाराला पाहून त्यांनी काय सांगितलं, आपल्या नातेवाईकामार्फत पाठवलं की मी तुमच्याशी विवाह करू इच्छिते. The proposal was given by Hazrat Khadija and it was accepted by Prophet Muhammad. म्हणजे प्रपोजल पाठवलं प्रेषित मोहम्मदांनी आणि हजरत खदीजांनी आणि मान्य केलं हजरत मोहम्मदनी, आणि त्यांचा विवाह झाला. साक्षीदार आले, त्यांनी खुतबा वाचला आणि संपलं, लग्न होऊन गेलं. म्हणजे प्रपोजल ही पहिली अट आहे, मान्यता ही दुसरी अट आहे. प्रपोज कोणीही करू शकतो, मान्यता दुसरी पार्टी देऊ शकते, आणि त्याला साक्षीदार मात्र लागतात. 2 साक्षीदार अत्यंत असणं आवश्यक आहे. झाला, विवाह झालं. म्हणजे इतकी सोपी गोष्ट ज्यांना लग्नाकरता मलाच नाही वाटत की इतर कुठे कोणत्या ठिकाणी असेल. अत्यंत सोपं असं करून टाकलेलं आहे इस्लामने निकाह. प्रेषित मोहम्मदांची हदीस तर अशी आहे, तो समाज आदर्श समाज आहे ज्या समाजामध्ये विवाह करणे व्यभिचारापेक्षा सोपं आहे. व्यभिचार करायला माणसाला काय लागते, काही पैसा जरी लागतो ना, इथे तुम्हाला काही लागत नाही. इथे तुम्हाला फक्त ज्यांना प्रपोजल द्यायचं आहे आणि मान्यता मिळवायची आहे. इतकं सोपं ज्यांना विवाह कायदा केलेला आहे तो ह्या कुराण शरीफच्या माध्यमाने. तुम्हाला परिचय करून देतो आहे मी मुस्लिम पर्सन लॉचा. म्हणजे मुस्लिम पर्सन लॉ नुसार हे काम तोंडी झालं असेल आणि 2 साक्षीदार तुम्हाला उपलब्ध असतील तरी तो विवाह बिलकुल व्हॅलिड विवाह आहे. आणि कागदावर लिहिलेलं असेल तरी तुम्ही त्याला प्रूफ म्हणून सादर करू शकता. म्हणजे लग्न कोणत्याही ठिकाणी होऊ दे, विमानामध्ये असाल तुम्ही तरी तुमचं लग्न होऊ शकते. फक्त तुम्हाला प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्स म्हणजे प्रस्ताव आणि त्याची मान्यता आणि 2 साक्षीदार, ह्या 4च बाबी त्याला आवश्यक आहेत. या 4 बाबी तुम्ही मांडा, तुमचा विवाह होऊन गेला. घटस्फोट, तलाकाच्या बाबत काही पिक्चर्स निघाले आहेत, काही लोकांना गैरसमज आहेत. तलाकाच्या कल्पना मुसलमानांच्या मध्ये देखील स्पष्ट नाहीत. आमचे जे धर्मगुरू आहेत ते सध्या मशिदीमध्ये तलाक देण्याच्या पद्धती समजावून सांगत आहेत, तरी परंतु सामान्य वकील वर्गांना तलाकचे बारकावे माहीत नाहीत. म्हणून हा जो कायदा आहे तलाकाचा, कुराणामध्ये सूरा नूरमध्ये म्हटलेलं आहे तुमच्याकरता तलाक देण्याकरता 2 चान्सेस आहेत. त्याच्यानंतर एक तर तुम्ही त्यांना आपली पत्नी म्हणून ठेवा किंवा त्यांना नेहमी करता विभक्त करून टाका. म्हणजे तलाक देण्याची पद्धत देखील कुराणमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुराण हा फक्त श्रद्धेचा भाग नाही, कुराण हा आमच्या दैनंदिन जीवनाच्या किंवा सांसारिक जीवनाच्या बाबी कशा हाताळाव्यात याच्याविषयी केलेला कायदा आहे, जो अल्लाहचा कायदा आहे. आणि मुसलमानांची अशी मानसिकता आहे की तो ईश्वराने दिलेला असल्या कारणाने त्याच्यावर जर समजा आम्ही अंमलबजावणी केली नाही तर आम्ही ईश्वराच्या अप्रसन्नतेला पायी होऊ. मुद्दा असा आहे, तलाक द्यायची असेल तर कुराणामध्ये काय पद्धत सांगितलेली आहे. एखाद्या व्यक्तीला समजा कधी कधी कसं असते की गैरसमज असतात आणि गैरसमजातून एखाद्या व्यक्तीने रागामध्ये किंवा कशा पद्धतीने आपल्या पत्नीला त्यांनी तलाक दिला. तर तलाक देत असताना त्यांनी 3 तलाक देता कामा नये. जो समाज अशिक्षित आहे, असंस्कृत आहे, त्या समाजातली माणसे रागाच्या भरामध्ये 3, 4, 50, 10,000 वाढे पिके तलाक देतात. परंतु जो शिकला सवरलेला आहे, जो मुसलमान आहे, जो कुराण वाचतो, ज्याच्या मनामध्ये ईश्वराचं भय आहे, त्याच्याकरता सूचना ही आहे की बाबा रे, तुला तुझी पत्नी नको असेल तर तू केवळ एकदाच तलाक द्यायची. कशी द्यायची? मी तुला तलाक दिला. 4 शब्द. मी म्हणजे मी देणारा, जिला तलाक दिला ती समोर व्यक्ती आहे.